आज तिन्ही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळाले आहेत. अर्थात मरियम 11 संघ आपण पाहतो, स्ट्रॉंग बॉयज ऑलरेडी उभे आहेत, आपल्याला पाहायला मिळाले आहेत. याच बॉल आउट होणार 5 खेळाडू पहिले, म्हणजे 5 वेळा चेंडू फेकले जाणार तिन्ही टीम्स कडून, आणि सर्वात जास्त ज्यांचे स्टंप सोडवणार म्हणजे बॉल आउट होणार जो संघाचे जास्तीत जास्त बॉल आउट असणार तो संघ फायनल, आणि राहिलेल्या 2 संघ आपल्याला अर्थात सेमी फायनल खेळताना पाहायला मिळतील. सो मी विनंती आहे मान्यवरांना की यस आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. येस, अगदी आपण पाहिलं तर तिन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मरियम 11 एका बाजूला आपण पाहत आहोत, श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11 आणि वादळ अर्थातच स्ट्रॉंग बॉयज देखील आपल्याला पाहायला मिळतात. सागर बोबड एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला स्वराज देवळेला आपण पाहतोय, आणि शाकिब सिद्दीकीला आपण पाहणार आहोत. प्रथमतः पहिला संघ जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय त्यांचे 5 मुख्य गोलंदाज आमच्यापर्यंत येतील. एका वेळेला एक नाव घेतलं जाईल तेव्हा तो फक्त गोलंदाज येईल, तुमचा विकेट किपर येईल, फक्त पंच इथे असतील आणि आमचे 2 ते 3 प्रतिनिधी इथे थांबतील. बाकी कोणी मैदानामध्ये थांबणार नाही. आता सध्या आमचे सर्व पाहुणे, आमचे सर्व मान्यवर या तिन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. तिन्ही कॅप्टन सागर दादा, स्वराज आणि शाकिब आपण तिघांनी या. फक्त कॅप्टन स्वराज, सागर आणि शाकिब. रूल्स तुम्हाला समजावून सांगितले जातील की 5 ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत. 5 बॉलरची नावं आपण दिलेली आहात, आणि त्याचमुळे जर 5ही संधीमध्ये एकही संधी तुम्ही जर आपल्या संघाच्या नावावर नाही केली तर पुन्हा एकदा तुम्हाला मौका मिळेल टाय ब्रेकर मध्ये. पण जर पहिल्याच स्टेजमध्ये तुम्ही जर पुढे गेलात तर मग तुम्हाला अंतिम फेरीचा मान मिळणार आहे. सध्या आपण पाहतोय आपले आलेले सर्व मान्यवर आपल्या टॉप 3 मधील गेलेल्या तिन्ही संघांना शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय. तिन्ही कॅप्टन स्वराज आलेला आहे, शाकिब देखील आलेले आहेत, सागर बोबाट या आपण. सागर दादा या. उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. अगदी आपण पाहिलं तर सर्व रॉयल व्यक्तिमत्व आज आपल्या मंचाची शोभा वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली, आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार रोहा तथा प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. हॅलो. त्याचवेळी मान्यवर आहेत, आणि मान्यवर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे विराजमान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमेश सर, थोडं आपण मागून अनाउन्समेंट करा, कारण का रेंज तिथपर्यंत आपली पोहोचलेली नाहीये.
यस, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि त्याचवेळी जे तुम्ही जाऊन सर्व खेळाडूंना तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याचवेळी तुम्ही तुमचा ऑल द बेस्ट सुद्धा त्यांना केला आहे, त्याबद्दल सुद्धा तुमचा हार्दिक आभार. यस प्रथमेश. तर चला आता मात्र महत्वपूर्ण क्षणाकडे आपण वळत आहोत. पहिला संघ जो टॉप 3 मध्ये क्वालिफाय झालाय, अर्थातच तुषारजी वाजंत्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहोत, स्ट्रॉम बॉईज. आणि पहिला गोलंदाज या संघातला सर्वात अनुभवी खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा आपण पाहतोय, दीपक गंबे आता मात्र येतोय पहिला अटेम्प्ट घेऊन. बॉल आउट अगदी आपण पाहतोय, जबरदस्त अगदी हा मोमेंट, ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपतात आमचे रोहा स्पोर्ट्सचे सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन. ऑनलाईन जे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी टॉप 3 मधील हे संघ मैदानाच्या आतमध्ये बॉल आउट साठी सज्ज झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. पहिली संधी स्ट्रॉम बॉईज आणि पहिला गोलंदाज दीपक गंबे. संपूर्ण येस ग्रीन सिग्नल मॅनेजमेंट टीम आमची रेडी आहे. एकदा जोरदार टाळ्या बॉल आउट साठी झाल्या पाहिजेत. दीपक गंबे पहिला बॉल आउट करण्यासाठी आहे तयार. रूल्स अँड रेग्युलेशन पहिलेच तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. दीपक गंबे तयार. पहिली संधी. थांबतायत, थोडं प्रेशर आहे, थोडा दबाव आहे. अनुभव असला तरी दबाव हा प्रत्येकावरती असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक गंबे. ओ क्लोज होता, फार क्लोज खरं तर आपल्याला हा कॉल पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 कल्पेश वाळंज. कल्पेश वाळंज आपण यायचंय. अगदी आपण पाहिलं तर प्रथमतः दीपक गंबे यांना संधी मिळाली पण ते संधीचं सोनं करू शकले नाहीयेत आणि आता कल्पेश वाळंज येत आहेत. हा महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा अगदी आपण पाहतोय ज्याने तिन्ही डिपार्टमेंट चांगली कामगिरी केली आहे आणि तोच सध्या येतोय. जो वाघमारे यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे आणि कल्पेश वाळंज. टाळ्या वाजवा एकदा, आत्मविश्वास वाढवा खेळाडूंचा. नाही, भरपूर दूर राहिलाय आणि अगदी आपण पाहत आहोत दुसऱ्या संघाने देखील आपली पहिली संधी गमावली आहे. त्यानंतर तिसरा संघ मरियम 11 आणि गोलंदाज सलीम सिद्दीकी. सलीम सिद्दीकीला आता आपण पाहणार आहोत. बॉल आउट ची ही प्रक्रिया. टॉप 3 मधून थेट मेगा फायनलचा प्रवास कोणता संघ करेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठा देखील शिगेला पोहोचली आहे आणि त्या आता प्रश्नाचं उत्तर आपल्याला या बॉल आउटच्या स्वरूपातून मिळणार आहे. पहिल्या दोन्ही संघाने आपली पहिली संधी गमावली आहे. आता तिसरा संघ पहिली संधी घेऊन येतोय बॉलिंग मार्क वरती. सलीम हा देखील दूर राहिला. येस, तिन्ही संघांनी आपली पहिली संधी गमावलेली आहे. सो आता पुन्हा एकदा स्टॉर्म बॉयज कडून स्वराज देवळे येणार आहेत. संघ कर्णधार आहे, नेतृत्व त्याने या संघाचं केलंय आणि जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. गतवर्षी मला आठवतं एकमेव कुणाल कोंडालकरनं हा कारनामा केला आणि यंदाच्या चौथ्या पर्वामध्ये कोणता गोलंदाज हा कारनामा करण्यामध्ये यशस्वी ठरेल हे पाहायचंय. पहिली संधी तिन्ही संघांची गमावलेली आहे. 0 पॉइंट तिन्ही संघांकडे आहेत. स्वराज दुसरी संधी स्टॉर्म बॉयजची. ओ क्लोज. मार्के टाकण्याचा प्रयत्न केला होता की काय स्वराजने. आणखीन एक संधी गमावली. स्टॉर्म बॉयज 2 संध्या गमावलेल्या आहेत. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 नैतिक
सांगळे. नैतिक सांगळेला आता आपण अगदी आपण पाहिलं तर एक वेगळाच अनुभव आहे, एक वेगळा मोमेंट आहे. हा क्षण फार महत्वाचा आहे प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक प्रेक्षकांसाठी, आणि अगदी तो मोमेंट आपण एन्जॉय करतोय. बॉल आउटची प्रक्रिया आपण पाहत आहोत. नैतिक क्लोज जो होता, हा देखील क्लोज होता, पण बेल सॉफ्ट करायचा. दुसरी संधी गमावली आहे मरियम 11. आता दुसरी संधी घेऊन अभि साठमकर, रफ्तार का सौदागर, वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. पण आता वेगाची गरज नाहीये, आता नियंत्रणाची गरज आहे. सीन असा आहे की गुडलँड टाकायची सवय असते सर्वांना, आणि आता यॉर्क किंवा आपण व्हाईट स्टंप वरती बॉलिंग सगळ्यात जास्त करतो, आणि आता असं झालंय की स्टंप मध्ये टाकायचं आहे. येस, एक्झॅक्टली आपण अगदी योग्य उल्लेख केला. बचावात्मक गोलंदाजी सध्या करतात, वाईड लाईनची गाईडलाईन पकडून गोलंदाजी करतात. हो, हा खरं तर क्लोज होता, हा खूप क्लोज होता. बाल बाल बचे. स्टॉम बॉईज तिसरी संधी, योगेश गंबे, अनुभवी खेळाडूंमधील आणखीन एक नाव स्ट्रॉम बॉईज संघामधून योगेश गंबे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी बॉल आउटच्या या प्रक्रियेसाठी. अगदी आपण पाहिलं तिन्ही संघांनी आपल्या पहिल्या 2 संधी गमावलेल्या आहेत. 2 चान्स तिन्ही संघांचे ते गेलेले आहेत. तिसरी संधी, आणि आता योगेश गंबे बॉलिंग मार्कवर. तिसरी संधी आहे. नाही, टप्पा फार मागे ठेवला, आणि जसा बॉलचा टप्पा पडला तसं कळालं की ते ही संधी मात्र गमावलेली आहे. त्यानंतर दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 संजय भोईर सर, आपण प्रत्येक संघाला एक एक संधी आहे, आणि अगदी आपण पाहतोय एक एक करून प्रत्येक गोलंदाज येतो आपल्या संघासाठी, प्रयत्न करतोय, पण त्या संधीचं सोनं कोणला करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. पहिले अगदी आपण पाहिलं तर 3 संधी गमावलेल्या आहेत स्टॉर्म बॉयजने. तिसरी संधी शिवाज्ञा 11 साठी संजय भोईर चेंडू हातात घेऊन येत आहेत. संजय भोईर बॉलिंग मार्कवर. बॉल आउटची प्रक्रिया, तिसरा चान्स. ओ, सगळ्यांचे हात डोक्यावरती. अभि साठमकर पेक्षाही क्लोज होता हा. क्या बात आहे, काय घडतंय, काय इंटरेस्टिंग बॅटल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, आणि आता मरियम 11 कडून स्वतः संघ कर्णधार सर सेनापती शाकिब सिद्दीकी तयार होतोय. हु विल बेट बेट लावाल का कोण याच्यावरती? प्रथमेश, लावशील बेट याच्यावरती? उडवेल का नाही? नाही, मी बेट लावत नाही कोणाशी, बेट वगैरे काही नको. पण बाहेर प्रेक्षकांमध्ये गुड्डा सर मला वाटलंय लागल्या असतील ऑलरेडी. ओहो, यष्टी वाकवली, उखडली, लावायला हवी होती गुड्डा सर, मला असं वाटतंय. गुड्ड्या जाधवचं प्रेडिक्शन कधीच चुकत नाही. खोटं वाटतं तर तेजस नरेला विचार, प्रेडिक्शन कधीच चुकलं नाहीये. अजिंक्य सुटेला गुड्ड्या जाधवचं प्रेडिक्शन विचार. आजपर्यंत प्रेडिक्शन चुकलं नाहीये माझं, आणि आजही नाही चुकलं. आणि संदीप जगेंना सुद्धा विचारा, माझं प्रेडिक्शन कधीच चुकलं नाही आहे. दांड्या नाही, त्यांनी नशीब उजळवलं आहे. आपला संघाला फायनल मध्ये दाखल करण्यासाठी झगडतोय. ऍक्शन रिप्ले आपण ऑन स्क्रीन पाहतोय. लक्षात ठेवा 3-3 संधी तिन्ही संघांना मिळालेली आहे. शेवटची 2 संधी ज्यामध्ये 1 पॉइंट मरियम 11 कडे आहे, आणि दोन्ही 0-0 पॉइंट वरती आहेत. संदीप बटारे, चौथी संधी स्ट्रॉम बॉयज साठी. प्रेशर आहे, दबाव आहे. येस, आणखीन एक संधी गमावलेली आहे स्टॉर्म बॉयजने. सो आता शिवाज्ञा 11 कडून सतीश कदम येत आहेत. सतीश कदम शिवाज्ञा 11 साठी. 1 पॉइंट सध्या मरियम 11 संघाकडे आहे. शाकिब सिद्दीकीचा बोलबाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय.
चौथी संधी देखील गमावली आहे. राजू वाघमारे सांगतात कधी. आणि हा जर बॉल आउट यशस्वी राहिला मरियम 11 साठी तर ते डायरेक्टली आपण पाहिलं तर मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होतील. नाही, दूर राहिला म्हणजे अजूनही होप्स आहेत. काय जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. टाळ्या वाजवा एकदा प्रेक्षकांना, जरा माहोल बनवायचा आहे. क्या बात आहे. शेवटची संधी खरं तर स्टॉम बॉयज आणि दत्तकृपा शिवाज्ञा 11 मुळगावकडे, कारण ऑलरेडी 1 पॉइंट मिळालेला आहे मरियम 11ला. त्यामुळे आता सतीश गंबेला आपल्या थेट मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरलाय. आणि आता सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रॉंग बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11.